मित्र हो, आजचा जो विषय आहे हा एका प्रसिद्ध चित्रपट नायकाबद्दल आहे असं आपल्याला कदाचित याचं शीर्षक पाहून वाटेल. प्रत्यक्षात हा जो आजचा जो विषय आहे हा केवळ एका नायकाबद्दल नसून एका कादंबरीतल्या एका विख्यात पात्राबद्दल देखील आहे. आपल्या सगळ्यांना म्हणजे ज्याचा इंग्रजी साहित्याची परिचय असेल किंवा नसेल आणि चित्रपटांशी थोडासा जरी परिचय असेल तरी सगळ्यांना जेम्स बॉन्ड हे नाव माहीत आहे. क्वचितच एखादा व्यक्ती असा असेल की ज्यांनी जेम्स बॉन्ड हे नाव कधी ऐकलं नसेल. याचं कारण काय आहे की जवळपास गेली 60 वर्ष बॉन्डच्या कादंबऱ्या जगाला भुरळ पाडून आहे आणि गेली 50 वर्ष म्हणजे यावर्षी 50 वर्ष होतील बॉन्डचे चित्रपट सातत्याने पडद्यावर येतात, प्रचंड पैसा गोळा करतात आणि खूप लोकप्रियता, खूप जनसमर्थन प्राप्त करतात. सर्वांना भावणारे असे चित्रपट म्हणून त्यांचा लौकिक आहे. तर हा जेम्स बॉन्ड कोण आहे तर याच्याबद्दल सर्वप्रथम त्याचं चित्रपटाचं जे थोडंसं पार्श्वसंगीत आपण ऐकूया. याच्यावरून तुम्हाला याच्या एकंदरीतच थोरवीची कल्पना येईल. जेम्स बॉन्ड हा म्हणजे साहसाचा प्रतिरूप आहे असं मानलं जातं. त्याच्या नावातूनच साहस व्यक्त होतो. आपल्यापैकी अनेक लोकांनी जेम्स बॉन्ड हे नाव नंतर अनेक नायकांना, अनेक साहसी वीरांना दिलेलं ऐकलं असेल. कधी कधी आपण आपल्या मित्रालाही एखाद्याने कोणी फार अचाट साहस केलं तर अगदी बॉन्ड सारखा वागतो असं वगैरे म्हणतो. साहसाचा एक प्रतीक म्हणून जेम्स बॉन्डचा लौकिक सर्वत्र झालेला आहे. त्याच्या चित्रपटांमधून, कादंबऱ्यांमधून त्याची जी साहसं आपल्याला माहीत झाली आहेत, त्याच्या ज्या कथा आहेत त्या सामान्यपणे शत्रूवर विजय मिळविणारा, शत्रूच्या संघटनांचा विनाश करणारा आणि एक वेगळं मत आपल्याबद्दल निर्माण करणारा असा धडाडीचा नायक म्हणून आहे. आणि याचं कारण काय आहे की बॉन्डची जी प्रतिमा चित्रपटातून आणि कादंबऱ्यांमधून निर्माण झालेली आहे तीच मुळात अत्यंत आकर्षक आहे. एक अत्यंत कृतिशील, सतत साहस करणारा, विशेष असा गुप्तहेर म्हणून बॉन्डचा आपण लौकिक ऐकलेला आहे. तो विलक्षण पराक्रमी, अचाट शक्ती असणारा, अचाट शक्ती म्हणण्यापेक्षा अचाट चातुर्य असणारा आहे असा आपला समज आहे. पण त्याच्यासोबत आणखीन काही गोष्टी आहेत. बॉन्ड एका विशिष्ट प्रकारच्या तत्वज्ञानाचा, एका विचारसरणीचं प्रतीक आहे. कोणत्या तत्वज्ञानाचं प्रतीक आहे याच्याकरता आपल्याला जरा थोडं मागे जावं लागेल. दुसरं महायुद्ध 1945 साली संपलं, परंतु त्यानंतर जगातली युद्ध संपलीत असं नाही. जगातला संघर्ष वेगवेगळ्या पातळ्यांवर चालूच राहिला. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जगात 2 महासत्ता उदयास आल्या. एक म्हणजे अमेरिका आणि दुसरी म्हणजे सोव्हिएत रशिया. या दोन्ही सत्ता 2 वेगवेगळ्या तत्वज्ञानांचं, 2 वेगवेगळ्या विचारसरणीचं प्रतीक म्हणून मानल्या गेल्या. मुक्त अर्थव्यवस्था, स्वातंत्र्य, लोकशाही यांचा पुरस्कार करणारी रचना म्हणजे अमेरिका आणि त्याला विरोध करणारी, नियंत्रणाचा पुरस्कार करणारी, एकतांत्रिक अशा अथॉरिटेरियन राज्यसत्तेचा पुरस्कार करणारी, साम्यवादाचा पुरस्कार करणारी आणि बंदिस्त स्वरूपाच्या समाजाचा पुरस्कार करणारी आणि विलक्षण मोठ्या प्रमाणात विचारसरणीवर नियंत्रण ठेवणारी रचना म्हणून सोव्हिएत रशियाचा पुरस्कार किंवा सोव्हिएत रशियाची भूमिका पुढे आली. मग या दोन्ही भूमिकांमध्ये संघर्ष स्वाभाविकच होता. त्यातल्या त्यात इंग्लंड हे तर मुक्त अर्थव्यवस्थेचं माहेरघर. मग अशा प्रकारच्या आणि दुसऱ्या महायुद्धापूर्वी इंग्लंड हीच जगातली खरी महासत्ता होता. तर अशा प्रकारच्या एका महासत्तेविरुद्ध दुसऱ्या महासत्तेचा हा संघर्ष आहे. एका विचारसरणी विरुद्ध दुसऱ्या विचारसरणीचा संघर्ष आहे आणि म्हणून बॉन्डच्या कादंबऱ्या अधिक लोकप्रिय झाल्या. भांडवलवाद विरुद्ध समाजवाद अशा प्रकारचं त्यांच्या संघर्षाचं स्वरूप प्राथमिक स्वरूपात होतं. नंतर अर्थातच ते बदललं. स्वतंत्र मुक्त अर्थव्यवस्था, औद्योगिक अर्थव्यवस्था, भांडवलवादी जीवन विचारसरणी, उपभोगवादी जीवन विचारसरणी आणि लोकशाहीचा पुरस्कार करणारा, मुक्त विचारांचा आणि मुक्त व्यवहारांचा, वर्तनाचा पुरस्कार करणारा नायक म्हणजे जेम्स बॉन्ड. तर एकसंघ आणि एकतांत्रिक, विलक्षण, जुलमी अशा विचारसरणीचा, जगावर राज्य करण्याचे महत्वाकांक्षी असणाऱ्या विचारसरणीचं प्रतीक म्हणजे सोव्हिएत रशिया. मग बॉन्डची ही साहस सोव्हिएत रशियाच्या विरुद्ध का आहेत
याच्या पाठीमागचा हा वैचारिक भाग आपण लक्षात घेतला तर बॉन्डच्या कादंबऱ्यांच्या रचने पाठीमागील भूमिका लक्षात येते. बॉन्ड कशाबद्दल प्रसिद्ध आहे तर तो एक गुप्तचर आहे, परंतु वरवर पाहता तो काही गुप्तचर नाही, तर तो युनिव्हर्सल एक्सपोर्ट नावाच्या एका कंपनीत काम करतो विक्री प्रतिनिधी म्हणून. तो वेगवेगळ्या नावांनी वावरतो, वेगवेगळ्या पेशांमध्ये कार्य करतो, वेगवेगळ्या प्रकारचे पासपोर्ट त्याच्या नावाचे असतात आणि प्रत्येक वेळी तो वेगळं नाव रूप घेऊन आपल्या शत्रूला नामोहरम करण्याकरता कुठेतरी जातो, कामगिरी पूर्ण करतो आणि वापस येतो. जाताना आपण वापसच येणार नाही याची मनाशी खुणगाठ बांधूनच तो वागत असतो आणि त्यामुळे बॉन्डच्या या एकंदरीत साहसी वृत्तीचं आपल्याला मोठं आकर्षण वाटतं. बॉन्डचा इंग्लंडवर आणि इंग्लंडच्या राजसत्तेवर पूर्ण विश्वास आहे. त्याच्या एका कादंबरीचं नावच मुळात ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस, महाराणीच्या आदेशावरून केलेली गुप्तचर कामगिरी अशा स्वरूपाचं आहे. आपल्या या सर्व मंडळामधले एक ज्येष्ठ सदस्य आणखीन अत्यंत चतुरस्त्र लेखक श्री अजित ठाकूर यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद देखील मेहता प्रकाशनाकरता केलेला आहे. तो ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश सरकारचं हितसंबंध यांचं संरक्षण करण्याकरता, पाश्चिमात्य विचारसरणीचं भांडवलवादाचं संरक्षण करण्याकरता आणि अर्थातच ब्रिटिशांच्या सार्वभौमत्वाला, त्यांच्या वर्चस्वाला त्यांचा विकास करण्याकरता, त्याचं रक्षण करण्याकरता हा गुप्तचर काम करतो. मग हा बॉन्ड कसा आहे, तो आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहे. तो ज्या गुप्तचर संघटनेकरता काम करतो MI6 नावाच्या, तिथे तो सतत कार्यशील असतो, नेहमी आदेश मिळाला की कामाला तत्पर असतो. जगात जिथे कुठे इंग्लिश साम्राज्याचा, इंग्लंडच्या लोकांचा, पाश्चिमात्य संस्कृतीचा हितसंबंध असेल तिथे तिथे जाऊन शत्रूंना नामोहरम करण्याची कामगिरी स्वीकारतो. कोणत्याही प्रकारचं आव्हान स्वीकारायला तो तयार असतो आणि वेळ पडल्यास समोरच्या शत्रूला मारण्याकरता नेहमी तयार असतो. मग या बॉन्डची ओळख त्याच्या डॉक्टर नो नावाच्या चित्रपटात अत्यंत आकर्षक पद्धतीने करून देण्यात आली आहे. जरा लक्ष द्या. Mr. Bond, I suppose you wouldn't care to raise the limit? I have no objection. No. C'est spiritual. Looks like you're out to get me. आता ही जी ओळख अशा प्रकारे करून देण्यात आली याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जरा लक्षात घ्या. बॉन्डचा जेव्हा पहिला चित्रपट डॉक्टर नो तयार होत होता त्यावेळेला त्याचे संवाद रिचर्ड मेबाम नावाच्या एका लेखकाला देण्याचं काम देण्यात आलं होतं. सर्वांपुढे प्रश्न होता की या गुप्तचराची ओळख इतर गुप्तचरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कशी करून देता येईल. अनेकांनी वेगवेगळ्या कल्पना सुचविल्या. रिचर्ड मेबाम यांचं असं म्हणणं होतं की बॉन्डची ओळख अगदी साध्या, सोप्या परंतु प्रभावी पद्धतीने करून देता येईल. तो आपलं नाव सांगेल, बॉन्ड, जेम्स बॉन्ड, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेम्स बॉन्डची ही ओळख त्यानंतर त्याची एक त्याच्या सर्व चित्रपटाचा महत्त्वाचा संवाद झाला, जगभर प्रसिद्ध झाला. त्यानंतर अनेक नायकांनी अनेक चित्रपटांमधून ह्याच शैलीचा स्वीकार केलेला आहे. एवढी ती प्रभावी राहिली, एवढी ती गाजली. बॉन्ड कशाकरता प्रसिद्ध आहे, तो आपल्या व्यक्तिमत्वाचं, आपल्या स्वरूपाचं कधी सहसा प्रगटीकरण करत नाही. तुम्ही गुप्तचर आहे असं तो सांगत नाही. तो हवी ती त्याला दिलेली सर्व कामगिरी स्वीकारायला तयार असतो. गोपनीयता ठेवण्याकरता तो वेगवेगळ्या प्रकारच्या रूपांमध्ये वावरतो आणि वेळ पडल्यास जीव देण्याकरता, इंग्लंड करता काहीही करण्याकरता तो तयार असतो. कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायला तयार असतो. आणि त्यामुळेच बॉन्ड हा त्याच्या पूर्वीच्या कथानायकांपेक्षा वेगळा निर्माण झाला. कशा प्रकारे याचं तुम्हाला पार्श्वभूमी नंतर सांगणारच आहे, परंतु एक लक्षात घ्या, दुसऱ्या महायुद्धापर्यंत ज्या प्रकारच्या गुप्तचर कथा लिहिल्या जात होत्या, जॉन बुचानन असेल, किंग्सले अमिस असेल किंवा रेमंड चँडलर असेल, अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या उत्तम गुप्तचर कथा लिहिल्या. परंतु या सर्व गुप्तचर कथांमधला जो गुप्तचर होता हा अत्यंत सभ्य पुरुष होता. हा सहसा शत्रूच्या गोटात जाऊन काम करत नव्हता, तर आपल्या देशात राहूनच काम, म्हणजे तो अमेरिकेतल्याच शत्रूंना शोधण्याचा प्रयत्न करत होता. क्वचित प्रसंगी तो दुसऱ्या देशात गेला तरी देखील सरकारी अधिकारी म्हणून त्याची ओळख होत होती. त्याच्या एकंदरीत स्वभावावरून, वर्तनावरून तो सभ्य, प्रामाणिक, निष्ठावान, अर्थात साहसी परंतु विलक्षण साधारण पद्धतीने काम करणारा गुप्तचर होता. त्यात साहस होतं, परंतु त्यात हाणामारी नव्हती. त्यात वेगळ्या प्रकारचं कौशल्य होतं, परंतु त्यात तिरंदाजी आणखी बंदुकीच्या निशाणांना फारसं महत्त्व नव्हतं. परंतु बॉन्ड ही एक नवीनच कल्पना पुढे आली. बॉन्ड हा नियमित स्वरूपाचा गुप्तचर नाही, तर तो काउंटर एजंट, म्हणजे गुप्तचरांना नष्ट करणारा आणि गुप्तचरांना हुडकून काढणारा
गुप्तचरांच्या संघटनेला उडकून काढणारा एक नायक आहे. तो एस्पिओनाज म्हणजे शत्रूच्या गुपितांना ओळखून काढण्याकरता, त्यांच्या रहस्यांचं उद्घाटन करण्याकरता, त्यांच्या कारस्थानांना उद्ध्वस्त करण्याकरता आहे. तो शत्रूंना शोधून काढतो आणि सहजपणे लिलया त्यांना मारून टाकतो. त्याला कोणत्याही प्रकारच्या दयामायेचा, मानवतेचा त्यावेळी स्पर्श होत नाही, कारण तो सांगतो जर मी शत्रूला सोडून दिलं तर मला मृत्यू अटळ आहे. आणि म्हणूनच बॉन्ड हा त्या दृष्टीने त्या काळातला एक वेगळा नायक सिद्ध झाला. तो सामान्यपणे शत्रूंच्या दुसऱ्या देशांमध्ये जाऊन त्यांच्या मुख्य ठाण्यावर जातो, तिथलं त्यांचं गुपित शोधून काढतो, त्याचं स्वरूप लक्षात घेतो, त्यापासून आपल्या देशाला, पाश्चिमात्य देशांना कोणता धोका निर्माण होणार आहे हे सगळं समजून त्या सर्व गोष्टी नष्ट करण्याकरता वेगवेगळ्या योजनाही वेळोवेळी आखतो आणि नष्ट करतो. तो एक प्रकारे क्षेत्रामध्ये, फील्डमध्ये जाऊन काम करणारा साहसी गुप्तचर आहे. तो ऑफिसमध्ये बसून खरडेगाशी करत नाही. तो रहस्यांची उकल करण्याकरता, गुप्त संदेशांचा ची उकल करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा कोडी सोडवत नाही, तर तो वेळ पडल्यास शत्रूची हाणामारीच करतो. त्याच्या साहसाचा एक नमुना गोल्डन आय नावाच्या चित्रपटातून आपल्याला सहजपणे पाहायला मिळेल. बॉन्ड अशा प्रकारे वेळ पडल्यास शत्रूचा पाठलाग करण्याकरिता केवळ कारचा वापर करत नाही, तर तो रणगाड्याचाही वापर करायला मागे पुढे पाहत नाही. असा अचाट, विचित्र, आणखीन मोठा साहसी तो गुप्तचर आहे आणि म्हणून त्याची लोकप्रियता सातत्याने वाढतच गेली. आता मग हा बॉन्ड कसा निर्माण झाला, तर बॉन्डच्या कादंबऱ्या त्याच्या पूर्वीच्या कादंबऱ्यांपेक्षा अत्यंत वेगळ्या होत्या. त्यामध्ये अनेकविध प्रकारच्या छटा होत्या. त्यात शत्रू होते, गुप्तचर संघटना होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या रहस्यांची एकाच वेळेला सांगड घालण्यात आली होती, वेगवेगळ्या प्रकारच्या जोखीमी, अनेक प्रकारची साहस आणि स्वतंत्रपणे काम करणारा, वेळ पडल्यास आपल्या शासनाने किंवा संघटनेने दिलेला आदेश न जुमानता शत्रूच्या गुप्त स्थळांवर जाऊन हल्ला करणारा आणि हवं तर साहस करणारा तो एक अत्यंत साहसी वीर होता. साहसी वीर आहे. आणि म्हणूनच बॉन्ड यांच्याबद्दल एक पुस्तकच लिहिण्यात आलं, द पॉलिटिक्स ऑफ जेम्स बॉन्ड, की जेम्स बॉन्ड ज्या प्रकारची साहस करतो त्याच्यामधून पाश्चिमात्य समाजाला काय सांगायचं आहे, की आम्ही अजेय आहोत, आम्ही अविजित राहणार आहोत, आम्हाला कोणी हरवू शकत नाही आणि पाश्चिमात्य विचारसरणी ही नेहमीच श्रेष्ठ राहणार आहे. अशा प्रकारचा एक सुप्त संदेश बॉन्डच्या चित्रपटातून सातत्याने दिला जातो. त्याच्या चित्रपटामध्ये अनेक अनपेक्षित घटना घडतात, ज्या पूर्वी आपण चित्रपट जर पूर्वी कधी पाहिला नसेल, पहिल्यांदाच पाहणार असू किंवा कादंबरी जर पूर्वी वाचली नसेल तर अचानक आपल्याला धक्का बसेल. अशा प्रकारची चित्तथरारक घटना एकाच वेळी घडत जातात आणि त्यामुळे कादंबरीची पकड अधिकाधिक वाढत जाते, त्यातली रोचकता वाढत जाते आणि त्यामुळे आपल्याला या कादंबरीचा शेवट काय होणार आहे यापेक्षा ही कादंबरी पुढे कशी जाणार आहे याचं अधिक आकर्षण वाटायला लागतं. त्याचे जे शत्रू असतात ते फार शक्तिशाली असतात, मोठ्या संघटना असतात, खूप साधनं आणि मनुष्यबळ त्यांच्यापाशी असतं, परंतु त्याच वेळी ते मानवतेच्या विरुद्ध कोणता तरी मोठा गुन्हा करत असतात, पाश्चिमात्य समाजाला नष्ट करण्याकरता काहीतरी कारस्थान करीत असतात.
भांडवलवादी समाजाची रचना नष्ट व्हावी याच्याकरता ते प्रयत्न करतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या तथाकथित कुप्रवृत्तींच्या विरुद्ध, पाश्चिमात्य विचारसरणीच्या विरुद्ध असणाऱ्या सर्वच दुष्ट वाटणाऱ्या समाजवादी रचनेच्या विरुद्ध लढण्याकरता जर पश्चिमेचा कोणी प्रतिनिधिक नायक असेल तर तो जेम्स बॉन्ड आहे. मग ही कल्पना कशी आली असेल याचा जरा विचार करा. इयान फ्लेमिंग यांना ही कल्पना एका वेगळ्या स्वरूपात आणि एका वेगळ्या पद्धतीने मिळाली. त्यांनी त्या बॉन्डच्या कादंबऱ्यांचं लेखन करण्यापूर्वी अनेक प्रकारच्या कादंबऱ्यांचं वाचन केलं होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या रहस्यमय कथांचं साहित्याचं वाचन केलं होतं. पण त्यातला सर्वसामान्य प्रातिनिधिक नायक जो होता हा अत्यंत सोबर, अत्यंत सभ्य, प्रामाणिक, अर्थातच साहसी होता, परंतु एका चाकोरीमधून तो काम करणारा होता. दुसरी महत्वाची गोष्ट, यापूर्वी लिहिलेल्या सर्व कादंबऱ्यांमधल्या घटना या लंडन, न्यूयॉर्क, मिलान यासारख्या शहरांमध्येच घडत होत्या. त्या पलीकडे त्यांचा कॅनव्हास, त्यांचं क्षेत्र पुढे वाढतच नव्हतं. त्याशिवाय जे काही शत्रू होते ते स्वतंत्रपणे लढणारे किंवा एखादं शासन असेल त्यांच्या विरुद्ध, म्हणजे रशिया विरुद्ध किंवा जर्मन विरुद्ध असणाऱ्या, जर्मन शासनाविरुद्ध, जर्मन लोकांविरुद्ध असणाऱ्या कादंबऱ्याच मोठ्या प्रमाणात होते. इयान फ्लेमिंग यांना एका सशक्त, पराक्रमी आणि प्रभावी अशा संघटनेची कल्पना करायची होती की जी विलक्षण शक्तिशाली आहे, परंतु तिची महत्वाकांक्षा सगळं जगावर प्रभुत्व गाजवावयाची आहे. आणि अशा प्रकारच्या संघटनांविरुद्ध एखादा व्यक्ती कसा लढतो अशा प्रकारचा त्यांना एक महानायक निर्माण करायचा होता. इयान फ्लेमिंग यांचा जन्म लंडनमध्ये झाला 1908 साली. आणि खरं पाहिलं असता सुरुवातीला त्यांचा जो जीवनक्रम होता त्यामध्ये रहस्यकथा लेखकां म्हणून ते पुढे येतील असंच पूर्वी कधी कोणाला वाटलं नव्हतं. ते प्रथमतः मॉस्कोला गेले, एक जर्नलिस्ट, एक पत्रकार म्हणून. लंडन संडे टाइम्सचे ते पत्रकार होते. तिथे त्यांनी स्टॅलिनच्या काळात रशिया कसा दिसतो, कसा वागतो, कसा विचार करतो याचा अत्यंत चित्तथरारक अनुभव घेतला. त्या काळातल्या स्टॅलिनच्या गुप्तहेर संघटना, विशेषतः स्टॅलिननी तयार केलेल्या ज्या पोलीस संघटना होत्या NKVD सारख्या, त्या कसं काम करतात, त्या शत्रू म्हणून कोणालाही कसंही अचानक रात्री घरून पकडून देतात, त्याच्यावर प्रचंड अनन्वित अत्याचार करतात, त्यांना जे योग्य वाटेल ते त्याच्याकडून बदवून घेतात आणि त्याला शिक्षा करतात. याचा अनुभव प्रत्यक्ष फ्लेमिंग यांनाच आला. एका ब्रिटिश कंपनीचे 6 इंजिनियर्स त्यांना रशियन सरकारने पकडलं, NKVD पकडलं, सांगितलं की हे देशाविरुद्ध काम करत आहे, रशिया विरुद्ध काम करीत आहे. त्यांच्यावर खटला चालला. हा खटला म्हणजे एक प्रकारची न्यायाची चेष्टाच होती, कारण त्यांना स्वतःला त्यांचं म्हणणं मांडण्याकरता कोणती संधीच नव्हती. वकीलही रशियन, आरोपीही रशियन, न्यायाधीशही रशियन. मग त्याचा निकाल काय लागणार हे निश्चितच सगळ्यांना माहीत होतं. त्या सर्व खटल्याच्या एकंदरीत कार्यवृत्तांताचं चित्रीकरण फ्लेमिंग यांनी लंडन संडे टाइम्स करता केलं. ते करीत असतानाच मॉस्कोमधली पोलीस कसं काम करते, मॉस्कोमधली गुप्तहेर संघटना कशी काम करते याचा त्यांनी फार जवळून अभ्यास केला. तेव्हा त्यांना कदाचित असं वाटलं नसेल की भविष्यात आपल्याला याचा काही उपयोग होईल. त्यानंतर वापस आल्यावर जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं त्यावेळेला फ्लेमिंग सैन्यात रुजू झाले. प्रथमतः ते ब्रिटिश सैन्यामध्ये होते, त्यानंतर ते ब्रिटिश आरमारातून नेव्हीमध्ये गेले. तिथे त्यांना एका इंटेलिजन्स ऑपरेशन करता, त्याचं नाव होतं गोल्डन आय, या ऑपरेशन करता त्यांना नियुक्त करण्यात आलं. त्यात त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीवर प्रभावित होऊन ब्रिटिश नेव्हीच्या एका मुख्याधिकाऱ्याने त्यांना आपला व्यक्तिगत सचिव म्हणून ठेवायचं ठरवलं आणि त्यांच्याकडून अनेक महत्त्वाचे कामगिऱ्या करून घेण्याचं ठरवलं. गोल्डन आय या एका रहस्यमय कामगिरीवर काम करीत असताना त्यांना बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या गुप्तहेर संघटनांचे अनुभव आले. त्यांना ते नाव इतकं आवडलं की हे ऑपरेशन गोल्डन आय, त्यानंतर त्यांनी आपल्या घराचं नाव ठेवलं आणि नंतर त्यांच्या एका चित्रपटाचंही नाव गोल्डन आय असंच आहे. युद्ध काळामध्ये काम करीत असताना त्यांना युद्ध काळातलं प्रशासन कसं चालतं, गुप्तहेर संघटना कशा प्रकारे काम करतात, गुप्त संदेशांची देवाणघेवाण कसे करतात, एकाच वेळी मिलिटरी, नेव्ही आणखी एअरफोर्स यांचं जॉईंट ऑपरेशन कसं होतं, या सगळ्यांचा त्यांना खूपच उत्तम अनुभव आला. त्यांना त्याच वेळेला गुप्तहेर म्हणून काम करण्याकरता ग्रीसमध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर ते स्पेनमध्ये गेले. ते एका विशिष्ट प्रकारच्या कामगिरी करता स्पेनमध्ये असताना त्यांना शत्रूंची कागदपत्र कशी प्राप्त करायची, त्यांची गुपितं कशी उघडकीला आणायची, या सर्वांवर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर एका जर्मन आरमाराच्या तळाचा अभ्यास करण्याकरता आणि त्याच्यावर हेरगिरी करण्याकरता त्यांना जाण्याची संधी मिळाली. या सर्वच कामगिरींचा त्यांना नंतर खूपच पुढे उपयोग झाला. त्यांनी आपल्या या 7 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक साहसी कामगिऱ्या पूर्ण केल्या. प्रत्येक वेळी मोठी जोखीम होती,
कुठल्याही प्रकारचं संरक्षण नव्हतं, कुठल्याही प्रकारची सुरक्षा नव्हती. कदाचित त्या कामगिरीमध्ये त्यांचा मृत्यूही झाला असता. असं असून सुद्धा फ्लेमिंग यांनी आवडीने इंग्लंड सरकारकरता या सगळ्या कामगिऱ्या अत्यंत लिलया पार पाडल्या. त्यानंतर त्यांना मोठा पुरस्कारही देण्यात आला. परंतु युद्ध संपल्यावर पुढे काय, असा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून त्यांनी पत्रकार व्हायचं ठरवलं. सुरुवातीच्या पत्रकार म्हणून असणाऱ्या कामगिरीमध्ये त्यांना काही साहसी आणि आकर्षक अशा कामगिऱ्या मिळाल्या नाहीत. त्यांना जे प्रकारचं वृत्तलेखन करायचं होतं तशा प्रकारचं आव्हानच त्यांच्या पुढे नाही असं त्यांना वाटायला लागलं. त्यामुळे ते थोडे निराशच झाले. त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं, नवीन आणखीन आकर्षक असं काहीतरी लिहायचं होतं जे लोकांना प्रभावित करेल, लोकांना आश्चर्यचकित करेल, लोकांना घोंघवून टाकेल, अशा प्रकारचं लिखाण त्यांना करायचं होतं. परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की पत्रकार म्हणून जर नियमितपणे आणि दैनंदिन स्वरूपात काम केलं तर अशा प्रकारची कामगिरी आपल्याला करताच येणार नाही. आणि मग एक दिवस ते आपल्या मित्राला म्हणाले, मला आता एखादा गुन्हा करायचीच इच्छा होत आहे, त्याशिवाय मला काहीतरी वेगळं लिहिताच येणार नाही. आणि म्हणून त्यांनी पत्रकार पदाचा राजीनामाच दिला आणि रहस्यकथा लिहिण्याचा पेशा करायचं ठरवलं. परंतु त्यांच्या काळात अनेक अत्यंत यशस्वी रहस्यकथाकार होते. त्या सर्वांच्या कथा विलक्षण लोकप्रिय होत्या. अशा वेळी आपण जर रहस्यकथा लिहिल्या तर कदाचित आपल्याला यश मिळणार नाही असं त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी आपल्या लिखाणाचं स्वरूपच बदलायचं ठरवलं. आणि त्यांनी ठरवलं की आपण गुप्तहेरांच्याच कथा लिहायच्यात. मी गुप्तहेर म्हणून काम केलं आहे, मला त्याचा अनुभव आहे, मग त्याचा वापर मी का करू नये असा मनात त्यांच्या विचार आला. आणि त्यानंतर त्यांनी सुरुवातीला काही 2-4 छोट्या रहस्यकथा लिहून पाहिल्या की ज्या गुप्तहेरांसंबंधित होत्या. त्यात त्यांनी आपले अनुभव सांगितले होते. या कथांचे एकंदरीतच रचना कथाभाग अत्यंत चांगला होता, पकड घेणारा होता, त्यात प्रेक्षण गती होती. परंतु त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मात्र मिळू शकत नव्हती. मग एक दिवस त्यांच्या डोक्यात विचार आला की आपण गुप्तहेर म्हणून काम करीत असताना MI6 मध्ये ज्या घटना, ज्या पद्धती आपण पाहिल्या आहेत, ज्या प्रकारचं गुप्तहेरांचं कार्यपद्धती आपण पाहिल्या, त्यांचं जे काही जाळं कसं असतं हे पाहिलं आहे, त्यालाच जर आपण आपल्या लिखाणाचा आधार केलं तर आपण कदाचित अधिक चांगलं यशस्वी काम करू शकतो. ऑपरेशन गोल्डन आहे या त्यांच्या कामगिरीबद्दल नंतर एक पुस्तकही सिमन्स नावाच्या माणसाने लिहिलं होतं, तेही त्यांच्या वाचनात आलं. आणि मग त्यांनी निश्चय केला, आता बस गुप्तचरांच्याच कथा लिहायच्या. आणि म्हणून त्याने एका नवीन गुप्तचराची निर्मिती करायचं ठरवलं. परंतु त्यांना गुप्तचर नायक निर्माण करायचा नव्हता. त्यांना असा गुप्तचर निर्माण करायचा होता की जो प्रत्यक्ष शत्रूच्या अड्ड्यावर जाऊन, शत्रूच्या क्षेत्रात जाऊन अपेक्षित कामगिरी करेल आणि वापस येईल. तो काउंटर एजंट असेल, तो शत्रूचा विनाश करणारा नायक असेल. तो एजंट नसेल तर एजंटला संपवून टाकणारा दुसरा प्रति एजंट असेल. आणि त्याचे मानसिकताच मुळी शत्रूला विनाशाची असेल, शत्रूचा विनाश करण्याची असेल. तो शत्रूबरोबर कोणतीही दयामाया न दाखवणारा अत्यंत क्रूर, धाडसी आणि भावनाशून्य स्वरूपाचा नायक असला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. आणि मग त्यांनी तसा तो निर्माण केलाच. जरा बघा बरं, बॉन्डच्या चित्रपटांमध्ये ज्या प्रकारच्या चातुर्याचा वापर केला जातो, ज्या प्रकारच्या तंत्रांचा वापर केला जातो, त्याचं हे दृश्य आहे. बॉन्डला कैद केलेला आहे. Sorry about that.
वेगवेगळ्या साहसी कामगिऱ्या करताना बॉन्डच्या चित्रपटांमधून अनेक कंपन्यांच्या जाहिराती आणि त्या माध्यमातून बॉन्डच्या सोबतच इतरांचाही प्रचार करण्याचं तंत्र त्यांच्या निर्मात्यांनी स्वीकारलं होतं आणि त्या अत्यंत रोचक आणि विनोदी स्वरूपाचे असायचे हे आपल्या लक्षात आलंच असेल. बॉन्डच्या कादंबऱ्यांचं पहिलं साहस म्हणजे इयान फ्लेमिंग यांचं पहिलं अपत्य हे जे होतं त्याचं नाव होतं कॅसिनो रॉयल. जेव्हा त्यांनी कॅसिनो रॉयलचा जी कथा रचना आपल्या मनात तयार केली त्यानंतर त्यांनी आपल्या मित्राला ती सांगितली की ही माझ्या अनुभवावर आधारलेली आहे आणि ही एकदम वेगळ्या प्रकारची रहस्य कथा आहे, गुप्तचर कथा आहे, परंतु त्याला कोणी वाचकच मिळत नव्हतं. मग त्यांना असं लक्षात आलं की आपल्या या कादंबरीचं टंकलेखन ज्या महिलेने केलं आहे ती त्यांची मैत्रीण पण होती, तिलाच त्यांनी ती वाचायला पुन्हा सांगितली. ती म्हणाली की हे बघा, ही कादंबरी काही फारशी चांगली नाही, तुम्ही टोपण नावानीच प्रकाशित करा, म्हणजे जर तुमची बदनामी झाली, तुमचा गौरव झाला नाही तरी तुमच्यावर कोणी टीका करणार नाही. अर्थात इयान फ्लेमिंग यांना ते पटलं नाही. त्यांनी मोठ्या साहसाने कॅसिनो रॉयल ही कादंबरी छापायला दिली. ज्यावेळेला कॅसिनो रॉयल छापण्याकरता आली, प्रकाशकांनी ती छापली, परंतु ती पेपर बॅग म्हणजे अत्यंत लोकप्रिय आवृत्तीत छापली नाही, तर ती हार्डकव्हरमध्ये छापली, म्हणजे तिच्या अगदी मर्यादित प्रती काढण्यात आल्या. परंतु प्रकाशकांच्या असं लक्षात आलं की अल्पावधीतच पहिली प्रत पटकन विकल्या गेलेली आहे, पहिली आवृत्ती विकल्या गेली आहे, त्यानंतर दुसरी आणि तिसरी आवृत्ती पण वर्षभरातच विकल्या गेली. प्रकाशकांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळंच नाणं आहे, हे चालणारं नाणं आहे. आणि मग फ्लेमिंग यांना सुद्धा उत्साह आला. मग त्यांनी एका वेगळ्या प्रकारच्या अशा नायकाची निर्मिती आपल्या कादंबऱ्यांमधून केली की जो विलक्षण साहसी असेल, तो ऑफिसमध्ये काम करणार नाही, कोणत्याही प्रकारची कोडी सोडवणार नाही, तर शत्रूला मारूनच वापस येईल आणि प्रत्येक वेळी तो यशस्वीच होईल. आणि अशा प्रकारची रचना करण्यात फ्लेमिंग यांना नंतर आपोआपच यशही आलं. फ्लेमिंग यांना कसा नायक हवा होता त्याचं त्यांनी चित्रण स्वतःच तयार केलं होतं, त्याचं त्यांनी चित्रही काढलं होतं. त्यांच्याकरता त्यांची जी सुरुवातीची कल्पना होती जेम्स बॉन्ड बद्दलची, तो एक अत्यंत अनरोमॅन्टिक, कुठल्याही प्रकारचा प्रणय न करणारा सामान्य व्यक्ती होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, तो स्मार्ट नव्हता, तर तो एक अत्यंत बोथट असं शस्त्र होता की ज्याचा वार केल्यावर शत्रू खतमच होईल, परंतु त्याच्याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही. परंतु फ्लेमिंग यांच्या असं लक्षात आलं की अशा प्रकारचा नायक लोकांना आवडत नाही. लोकांना रुची वाटावा, लोकांना आवडावा असा नायक जर हवा असेल तर तो एकदम चंट स्वरूपाचा असला पाहिजे, हसत खेळत हसतमुख असला पाहिजे, विनोदी असला पाहिजे, साहसी असला पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारची कृत्य करण्यास दिलया तयार झाला पाहिजे. आणि मग फ्लेमिंग यांनी आपला नायक तयार करताना अशा प्रकारच्या चित्रणाची एक वेगळीच रचना केली. त्यांनी निर्माण केलेला बॉन्ड जो होता तो साहसी होता परंतु विनोदी होता. तो मोठी जोखीम घेणारा होता, पण वेळ प्रसंगी मद्यपान करणारा होता, मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणारा होता. लोकांना आवडेल अशा सर्व कृती करण्याकरता तो चतुर, चपळ आणि तत्पर होता. फ्लेमिंग यांनी आपल्या कादंबऱ्या लिहिण्याकरता कॅरेबियन भागामध्ये जमैकामध्ये एक घर घेतलं होतं. त्या घराला त्यांनी नाव दिलं गोल्डन आय. अत्यंत रमणीय असा तो परिसर होता. तिथेच ते बरेच वर्ष राहिले. तिथेच त्यांनी आपल्या कादंबऱ्यांचं लिखाण केलं आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या या घराला गोल्डन आय हे नाव देऊन आजही ते एक बॉन्डच्या निर्मात्याचं घर म्हणून संग्रहालयासारखं ठेवण्यात आलेलं आहे. फ्लेमिंग यांचं लिखाण अत्यंत रोचक होतं. त्यातली वाक्यरचना, त्यातली शब्दरचना विलक्षण प्रकट घेणारी, रोचक, आणि संवाद जे होते ते विलक्षण वेदक स्वरूपाचे होते. त्यातले काही संवाद तुम्हाला मला सांगायचा मोह होतोय. त्यांच्या एका कादंबरीमधलं वाक्य आहे, यू ओनली लिव्ह ट्वाइस, वन्स वेन यू आर बॉर्न अँड वन्स वेन यू लुक डेथ इन द फेस. तुम्ही दोनच वेळा जन्माला येतात, जेव्हा तुम्ही जन्माला येतात तेव्हा आणि जेव्हा मृत्यू तुमच्या डोळ्यासमोर उभा असतो तेव्हा. दुसरं त्यांचं एक वाक्य बघा, होप मेक्स ए गुड ब्रेकफास्ट, ईट प्लेंटी ऑफ इट. आशा हाच सगळ्यात चांगला उपहार आहे. जितकं अल्पोपहार आशेचा करता येईल तितकं तुम्ही अधिक काळ जिवंत राहाल, कारण आशेशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही. अशा प्रकारचे अनेक चटपटीत संवाद त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये होते. त्यांचा आणखीन एक संवाद ऐकण्यासारखा आहे. वन्स हॅपन्स इज ए इन्स्टन्स. एखादी घटना एकदा घडली तर तो केवळ साधी घटना समजावी, दुसऱ्यांदा झाली तर तो योगायोग, तिसऱ्यांदा झाली तर ती शत्रूची कारवाईच आहे असं समजायला हरकत नाही. फ्लेमिंग यांनी अशा प्रकारचे अनेक सुंदर वाक्य आपल्या कादंबऱ्यांमध्ये वेळोवेळी लिहिली. त्यांनी ज्या प्रकारे व्यक्तींचं चित्रण केलं ते अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचं होतं. त्यांच्या एकंदरीत कादंबऱ्यांमधून प्रत्येक प्रसंगाचं विलक्षण साध्यंत परंतु तितकंच धावतं आणि रोचक वर्णन करण्याची हातोटी त्यांना साधली होती. त्यामुळे त्यांची लिखाणशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत आता पुढे काय हा प्रश्न मनात ठेवूनच कादंबरी धावत असे. ती कधी चालत नसे, ती कधी संथ होत नसे. त्यांनी अनेक सत्य घटना आणि कल्पघटना
अत्यंत बेमालूपणे त्यांचं मिश्रण केलं. त्याच्यात त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा, प्रतिभेचा विलक्षण वापर केला. त्यांनी ज्या प्रकारच्या कथा वास्तूंची निर्मिती केली त्यामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गुंतागुंती असत. त्यात ॲक्शन तर असायचीच त्यात, परंतु त्यासोबतच गतिशीलता, रहस्य, रोमांच आणि अर्थातच प्रणय यांचं बेमालूम मिश्रण असायचं. त्यामुळे फ्लेमिंग यांच्या कादंबऱ्या वाचकांना नेहमीच आवडणाऱ्या राहिल्या. फ्लेमिंग यांच्या या असाधारण कामगिरीबद्दल इंग्लंडमध्ये त्यांच्या नावाने अनेक पत्रमुद्रा देखील निघाल्या. इतरही अनेक देशांनी फ्लेमिंग आणि त्यांच्या जेम्स बॉन्डच्या चित्रपटांच्या पत्रमुद्रा काढलेल्या आहेत. सगळ्यात गमतीदार गोष्ट म्हणजे फ्लेमिंग हे स्वतः मोटर कारचे विलक्षण वेडे होते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर कार्स विकत घेण्याची, अत्यंत वेगाने चालविण्याची त्यांची इच्छा होती आणि त्या प्रकारे ते चालवितही असत. आणि म्हणून त्यांनी बॉन्डची निर्मिती करताना त्यातला जो जेम्स बॉन्ड नावाचा नायक आहे हा वेगवान पद्धतीने कार चालविणारा, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲस्टन मार्टिन असेल, बेंटले असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स वापरणारा होता. आणि तो त्याला आपल्या पुढे गेलेली कार कधी आवडत नसे, तो कधी कोणालाही आपल्या पुढे जाऊ देत नसे, अशा प्रकारची वृत्ती असणारा होता. हे प्रत्यक्षात फ्लेमिंगचंच चित्रण होतं. कॅसिनो रॉयल छापल्या गेली आणि त्यानंतर फ्लेमिंगकडे अक्षरशः प्रकाशकांचाच ओघ येऊ लागला. प्रत्येक प्रकाशकाला वाटत होतं की फ्लेमिंगने आपल्याकरता कादंबऱ्या लिहिल्या तर अधिक बरं होईल. त्यानंतर त्यांनी ताबडतोबच दुसरी कादंबरी लिहिली, सेंट्रल बॉल नावाची. ती त्याहीपेक्षा अधिक गाजली. आणि मग त्यांनी बॉन्डमध्ये वेगवेगळी गुणवैशिष्ट्य सुद्धा स्वाभाविकपणे मिसळायला सुरुवात केली आणि त्याला केवळ MI6चा एक प्रतिनिधी किंवा गुप्तचर ठेवलं नाही, तर तो एक असा नायक की ज्याची शैली, ज्याची कृती ही जगावेगळी असेल, जगाला प्रसन्न करणारी असेल आणि संघटनेचं कार्य सिद्ध करणारी असेल, अशा प्रकारे त्याची रचना केली. त्याचं एका चित्रपटाचं चित्रण आपण बघूया. लिव्ह अँड लेट डाय या चित्रपटातलं हे चित्रण प्रत्यक्षात असंच्या असं करण्यात आलं होतं आणि त्याकरता 5 वेळा वेगवेगळ्या प्रकारे चित्रण करून त्या चित्रपटात ज्यांनी स्टंट म्हणून काम केलं त्यांनी आपला जीव धोक्यात घातला होता. परंतु हे जे दृश्य आहे हे विलक्षण, रमणीय आणि पाहण्यासारखं आहे. लक्ष द्या जरा. Oh, I was rather counting on that. There are 2 ways to disable a crocodile, you know. I don't suppose you care to share that information with me? Well, one way is to take a pencil and jam it in the depression hole behind his eye. And the other? Oh, the other is twice as simple. You just put your hand in his mouth and pull his teeth out. फ्लेमिंग ज्यांचा जो नायक होता हा सुपरमॅन नाही आहे, पण तो स्मार्ट आहे, तो प्रसंगावधान ठेवणारा आहे, तो विलक्षण बुद्धिमान आहे. वेळ प्रसंगी कशा प्रकारे वागलं, याच्याकरता काय केलं पाहिजे याचा विचार करणारा, तर्कानी आणि विवेकाने वागणारा आहे.
आणि म्हणूनच तो अशा प्रकारच्या संकटातून सुटून जातो. फ्लेमिंग यांनी आपल्या पत्रकार जीवनामध्ये हिऱ्यांचा चोरटा व्यापार कसा होतो, त्याचं स्मगलिंग कसं होतं याचा खूपच चांगला अभ्यास केला होता. त्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं, द डायमंड स्मगलर्स. परंतु हे पुस्तक हवं तसं गाजलं नाही आणि त्यामुळे मग त्यांनी त्याच्यावर आधारित एक बॉन्डची कादंबरी लिहिली, डायमंड्स आर फॉर एव्हर. ती मात्र विलक्षण गाजली आणि त्यातून चित्रपट देखील निर्माण झाला. विवेकाचा आणि शक्तीचा असाधारण वापर करणारा हा त्यांचा नायक चित्रपटांमधून आणि कादंबऱ्यांमधून लोकांना लुभावणारा तर होताच, परंतु कठीण प्रसंगामध्ये कसं वागावं याचा जणू काही तो वास्तुपाठ देणारा, कधीही आपल्या मनाचा समतोल ढळू न देणारा, संतुलन न ढळू देणारा, न रागवता एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा, प्रसंगावर मात करण्याचा प्रयत्न करणारा नायक त्यांनी निर्माण केला होता. त्यांनी ज्या कथानकांची रचना केली ते विलक्षण काळजीपूर्वक तयार केले होते. त्यातल्या अनेक कथानकांमध्ये सत्याचा बराचसा अंश होता. काही घटना त्यांनी स्वतः घडलेल्या पाहिल्या होत्या, काही घटना त्यांनी अनुभवल्या होत्या. त्या सर्व घटनांचं बेमालूम मिश्रण करताना तर्कशास्त्राचा, विवेकाचा कसा वापर करता येईल आणि त्यातून एखादा अत्यंत प्रभावी, प्रसन्न करणारा रहस्यकथेचा रचना कशी करता येईल याचा ते विचार करीत होते. त्यांना खरी लोकप्रियता मिळण्याचं कारण म्हणजे त्यांची कादंबरी फ्रॉम रशिया विथ लव्ह. या कादंबरीचं वैशिष्ट्य असं की ही कादंबरी प्रकाशित झाल्यावर अमेरिकेतले तत्कालीन अत्यंत लोकप्रिय राष्ट्रपती जॉन केनेडी हे एकदा विमानातून प्रवास करणार होते आणि सहज म्हणून आता काहीतरी वाचायला म्हणून त्यांनी आपल्या सेक्रेटरीला म्हटलं, एखादी कादंबरी जर स्टँडवर असेल तर माझ्याकरता घेऊन ये. त्यांच्या सेक्रेटरीने त्यांना सांगितलं की सर, एक उत्तम रहस्यकथा मी तुम्हाला देतो. त्या कादंबरीचं नाव होतं फ्रॉम रशिया विथ लव्ह. केनेडीने ती वाचायला घेतली. विमान प्रवास संपेपर्यंत त्यांना जणू काही भानच राहिलं नाही. त्यांना ती कादंबरी विलक्षण आवडली. त्यांना ती केवळ आवडलीच नव्हे तर त्यांनी त्यानंतर या कादंबरीचे लेखक इयान फ्लेमिंग यांना चहालाही बोलावलं होतं आणि ही सगळं घटना अमेरिकन वर्तमानपत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून प्रकाशित झाली की त्यामुळे त्यानंतर फ्लेमिंगच्या कादंबऱ्या अगदी रातोरातच मोठ्या प्रमाणात विकल्या जायला लागल्या. त्यांची लोकप्रियता वाढली कारण त्यांना केनेडींनी समर्थन दिलं होतं असं मानलं जाऊ लागलं. त्याशिवाय इतर अनेक लोकांनी नंतर त्यांच्या कादंबऱ्यांवर खूप अनुकूल प्रतिक्रिया दिल्या. त्यांच्या कादंबरीवर चित्रपट काढण्याची इच्छा अनेक निर्मात्यांना झाली, परंतु पहिल्या निर्मात्यांनी जेव्हा कॅसिनो रॉयल या कादंबरीचे हक्क विकत घेतले तेव्हा त्यांनी सांगितलं, मी एक टीव्ही पट तयार करणार आहे. तो अमेरिकन टेलिव्हिजनवर प्रकाशित देखील झाला. परंतु कथा रचना करताना निर्मात्यांनी अनेक बदल केले ते फ्लेमिंगला न विचारता. त्यांनी जेम्स बॉन्ड हा इंग्लिश नायक न ठेवता अमेरिकन सिक्रेट एजंट करून टाकला. त्यामुळे फ्लेमिंग विलक्षण नाराज झाले. अर्थातच टीव्हीवरचा हा चित्रपट फार काही चालला नाही. त्यानंतर थंडरबॉल आणि कॅसिनो रॉयल या दोन्ही चित्रपटांचे हक्क काही लोकांनी विकत घेतले. एकाच वेळी कॅसिनो रॉयलचे हक्क 2 लोकांनी विकत घेतले. त्यामुळे कॅसिनो रॉयल हा चित्रपट कोणी काढायचा यावर खूपच वादविवाद झाला. अखेर फ्लेमिंग कोर्टात जिंकले तरी सुद्धा कॅसिनो रॉयलवर मात्र 10 वर्ष चित्रपट काढता येणार नाही अशी अट टाकण्यात आली. ज्याला ते हक्क विकत मिळाले होते त्यांनी त्याचा सूड घेण्याकरता म्हणून या कादंबरीवर अत्यंत एक विनोदी चित्रपट तयार केला आणि फ्लेमिंगची हवी तशी बदनामीही करण्याचा प्रयत्न केला. थंडरबॉल प्रकाशित झाला आणि जगभर जेम्स बॉन्ड नावाच्या नायकाबद्दल कुतूहलच निर्माण झालं. डॉक्टर नो मधला जेम्स बॉन्ड जो होता हा एक अत्यंत चतुर, विलक्षण, बुद्धिमान असा नायक होता, पण तो फार मोठी साहस करणारा होता. त्यात धावपळ होती, मारामारी होती, कारच्या शर्यती होत्या, परंतु तरी सुद्धा त्याचं प्रमाण माफकच होतं. परंतु थंडरबॉलमध्ये मात्र याला अधिकच विस्तारित स्वरूपात टाकण्यात आलं. आणि सगळ्यात गंमत म्हणजे कॅसिनो रॉयलची जी कथा होती ती खरी होती, ती सत्य घटना होती. फ्रान्समधल्या श्रमिकांच्या कामगार संघटना कशा प्रकारे सरकारला जेरीस आणतात आणि या संघटनांवर असणारं कम्युनिस्ट पार्टीचं वर्चस्व कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांना त्रास देतं याच्याबद्दलची सत्य घटना फ्लेमिंग यांच्या वाचनात आलेली होती. दुसरी गोष्ट, अनेक फ्रेंच कामगार संघटना या कम्युनिस्ट रशियाशी हातमिळवणी करून आहेत असा आरोप वारंवार होत होता. त्या गोष्टीचा आधार घेऊनच फ्लेमिंग यांनी कॅसिनो रॉयलची रचना केली होती. थंडरबॉलमुळे मोठ्या प्रमाणात नफा मिळाला. चित्रपट खूपच चालला. चित्रपटाला वेगवेगळ्या प्रकारे उत्तम प्रतिक्रिया मिळाल्या. तो एकाच वेळी अनेक भाषांमध्ये नंतर पुन्हा प्रकाशित करण्यात आला. चित्रपटाची मागणी आणखी लोकप्रियता एवढी वाढली की चित्रपटाच्या खर्चापेक्षा कितीतरी अधिक पट नफा थंडरबॉलनी फ्लेमिंग आणखीन त्याच्या चित्रपटाच्या निर्मात्यांना अर्थात ब्रोकोली यांना मिळवून दिला. आणि त्यावेळेला त्यानंतरचे चित्रपट कसे काढायचे याच्याकरता ब्रोकोलींनी एक अट टाकली की मला हवा तो नायक आणि मला हवा त्या प्रकारचं कथानक राहील, तुम्हाला पैसे मात्र भरपूर मिळतील. फ्लेमिंगला अर्थातच पैशामध्ये जास्त रुची होती म्हणून त्यांनी ही अटही मान्य केली.
पहिला बॉन्ड कसा निर्माण झाला? अल्फ्रेड ब्रोकोली या निर्मात्याला मात्र खरं असं वाटत होतं की आपण अशा नटाला घ्यावं की जो लोकप्रिय असेल, ज्याची चित्रपट सृष्टीमध्ये दादागिरी आणि धाक असेल, आणि म्हणून त्यांच्या डोळ्यापुढे कॅरी ग्रँट आणि ग्रेगरी पेक ही 2 नावं होती. परंतु जेव्हा बॉन्डचं कथानक तयार होतं तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं की हा नायक केवळ चतुर असून आणि दिसण्यात चांगला असून चालणार नाही, तो अत्यंत चपळ असला पाहिजे. कॅरी ग्रँट तेव्हा वयस्क झालेले होते, तर ग्रेगरी पेकला अशा प्रकारची साहसं करण्यात मुळीच रुची नव्हती आणि त्यामुळे दोघांनाही नाकारण्यात आलं. मग कोणाला करायचं? एक अट अशी टाकली होती फ्लेमिंग यांनी की स्कॉटिश माणसाला शक्यतोवर, कारण बॉन्ड हा स्कॉट वंशाचा आहे, आपण बॉन्ड करावं. एका नवीन तरुण अभिनेत्याचं नाव पुढे आलं की ज्याला फारसा अनुभव नव्हता. त्याचं नाव होतं शॉन कॅनरी. शॉन कॉनरीची जेव्हा टेस्ट झाली त्यावेळेला तो काही प्रभावी वाटला नाही. फ्लेमिंग यांना सुद्धा असं वाटलं की हा चांगलं काम करू शकणार नाही. त्याचे इंग्रजी उच्चार देखील फार चांगले नव्हते. परंतु शॉनला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आणि त्यावेळेला आणखीन एक नाव त्यांच्या पुढे आलं, त्याचं नाव रॉजर मूर. परंतु त्यावेळेला रॉजर मूर सेंट नावाच्या एका चित्रपट मालिकेमध्ये काम करीत होते. ही चित्रपट मालिका विलक्षण गाजली, त्यात 60 भाग आहेत, टीव्ही मालिका. त्यामुळे रॉजर मूर यांनी मी उपलब्ध नाही असं कळवलं होतं. परिणामतः सीन कॉनरी यांची निवड झाली आणि खरोखर एक अत्यंत तरुण, उमदा, उत्तम बोलणारा, अत्यंत स्टायलिश असा नायकच निर्माण झाला. सीन कॉनरी हे एक उत्तम पर्याय म्हणून बॉन्डला पुढे आले. त्यांनी 6 बॉन्डच्या चित्रपटात काम केलेलं आहे. जेव्हा सीन कॉनरीचा डॉक्टर नो हा चित्रपट प्रकाशित झाला तेव्हा इयान फ्लेमिंग म्हणाले, माझ्या मनातला बॉन्ड असाच होता. अर्थातच बॉन्डच्या चित्रपटांच्या पहिल्या 4 ज्या चित्रपट निघाले ते फ्लेमिंगच्या कादंबरीवर हुकूम निघाले होते. थंडरबॉल असेल, गोल्डफिंगर असेल, डॉक्टर नो असेल किंवा ऑन हर मॅजेस्टी सिक्रेट सर्व्हिस, जशी कादंबरी लिहिली होती तसेच ते चित्रपट निघाले. परंतु त्यानंतर यू ओनली लिव्ह ट्वाइस या चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रश्न निर्माण झाला. मूळ कादंबरीतला कथाभाग हा फारसा आकर्षक नाही असं निर्मात्यांचं मत होतं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही याचा कथाभाग बदलूनच टाकणार आहोत. फ्लेमिंगनी त्याला संमती दिली, परंतु चित्रपट निर्माण होण्यापूर्वीच फ्लेमिंग यांचं निधनही झालं होतं. आणि मग यू ओनली लिव्ह ट्वाइसचा एकंदरीतच कथा रचना इतकी विलक्षण होती आणि एवढी प्रभावी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की त्यामुळे बॉन्डला एक सुपरमॅन, एका महामानवाचं, एका महानायकाचं दर्जा प्राप्त झाला, स्वरूप प्राप्त झालं. त्याच्या चित्रपटातलं आपण अजून एक दृश्य पाहूया. So far as the Ministry of Defense is concerned. That's it, John. You're out of it. Game's up, mate. You're dead. हे जे दृश्य होतं ते लिव्हिंग डेलाइट्स नावाच्या चित्रपटातलं होतं. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जरा समजून घ्या. जेम्स बॉन्ड हा मुळातच काउंटर एजंट आहे. आपल्या देशात आणि इतर देशामध्ये आपल्या देशाविरुद्ध काम करणाऱ्या शत्रूंना शोधून काढणं आणि त्यांना मारून टाकणं हे त्याचं ध्येय आहे. त्यावेळी अशी एक वदंता होती आणि ती सत्य घटनाही होती की केम्ब्रिज स्पाईज या नावाचा एक गट होता. खरं पाहिलं असता केम्ब्रिज विद्यापीठातून अत्यंत हुशार अशा इंग्लिश मुलांची निवड करायची आणि त्यांना इंग्लिश गुप्तहेर संघटनांमध्ये सामील करून घ्यायचा हा इंग्लंडचा नेहमीचा शिरस्ता होता.
परंतु अशा प्रकारे निवडलेल्या हुशार विद्यार्थ्यांना रशियाने फितवलं असेल असा कधीही त्यांच्या मनात विचारच आला नव्हता. परंतु नंतर मात्र मॅकलेन या नावाच्या आणि बर्जेस नावाच्या 2 हुशार गुप्तहेर इंग्लंडच्या वतीने काम करते असं भासवत असताना ते त्याच वेळेला रशियाकडून प्रति गुप्तहेर म्हणून काम करायला लागले होते. ते इंग्लंडची सर्व गोपनीयता रशियाला देत होते. ही बाब जेव्हा उघडकीला आली तेव्हा मोठा हाहाकार झाला आणि त्यानंतर असं लक्षात आलं की इंग्लंडच्या MI6 या गुप्तहेर संघटनेत रशियाचे अनेक एजंट पेरलेले आहेत. त्यावेळेला MI6चे जे प्रमुख होते ते दुर्दैवाने असं म्हणाले की मला हे सांगताच येणार नाही की MI6 मध्ये किती रशियन गुप्तहेर आहेत, कदाचित ते देवाला आणि KGBलाच माहिती असेल. मग त्याच घटनेचा आधार घेऊन हे कथानक तयार करण्यात आलं होतं. बॉन्डच्या नंतरच्या कादंबऱ्यांमध्ये गुप्तहेर आणखीन त्याचं कौशल्य यावर अधिक भर न देता फॅन्टसी आणि ॲडव्हेंचर, साहस आणि कल्पकता आणि अद्भुत रम्यता यालाच अधिक महत्त्व देण्यात आलं. मूळ बॉन्डच्या कथानकांमध्ये नसणारी अनेक साहस, अनेक आकर्षक चित्ताकर्षक रचना त्यामध्ये घुसडण्यात आल्या. बॉन्डच्या मूळ कथेचा जणू काही स्वरूपच हळूहळू बदलून गेलं आणि स्वतंत्र कथानकं पुढे येऊ लागली. त्या सर्व चित्रपटांमुळे बॉन्डला एक नवीनच प्रतिमा प्राप्त झाली. परंतु असं असताना सुद्धा बॉन्डच्या चित्रपटांच्या कथा मात्र इतर प्रचलित कथांपेक्षा, इतर प्रचलित चित्रपटांपेक्षा नेहमीच वेगळ्या राहिल्या. त्याच्यामधून जे काही दाखवलं जात होतं ते पूर्वी कधी कुणी कल्पना केलं नसेल अशा प्रकारचं असायचं. त्यात अचानक होणारे बदल, प्रचंड प्रकारच्या नाट्यमय घटना आणि विलक्षण चित्तथरारक घटना आणि सादरीकरण यामुळे बॉन्डचे चित्रपट लोकांना आवडतच होते. त्याच्यातल्या या कथानकांमधलं जे खरं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे त्यांच्या विलक्षण स्वरूपाच्या थ्रिल्स आणि ॲक्शन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या समर प्रसंगांचं चित्रण, वेगवेगळ्या प्रकारच्या हाणामारीचं चित्रण, त्यात तर्कशास्त्राचा आणि युक्तींचा विलक्षण चांगल्या प्रकारे वापर केला होता. बॉन्डच्या चित्रपटांमधून आणखीन एक गोष्ट पुढे आली ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स, अशा प्रकारची यंत्रसामुग्री, अशा प्रकारची उपकरणं की ज्यांची आपण कल्पनाच केली नसेल. आणि त्या उपकरणांच्या माध्यमातून बॉन्ड स्वतःचा जीव कसा वाचवतो यावर विलक्षण भर देण्यात आला होता. त्यामुळे प्रत्येक चित्रपट पाहताना लोकांना काहीतरी आश्चर्याचा धक्काच बसत होता. जरा बघा तर. Can you swim? It's time we said goodbye to an uninvited guest. बॉन्डच्या चित्रपटात दाखवलेली ही जी कार होती ही जमिनीवर तर चालतच होती पण पाण्यातही चालत होती. अर्थात जेव्हा हा चित्रपट तयार झाला तेव्हा अशा प्रकारची कोणतीही मोटर कार कधीच तयार झालेली नव्हती. हे केवळ स्टुडिओमधलं चित्रण होतं. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यानंतर जवळपास 12 वर्षांनी अशा प्रकारची जमिनीवरून आणि पाण्यावरून चालणारी मोटर कार एका झेक शास्त्रज्ञांनी तयार केली. तिला ॲम्फिबियन असं नावही देण्यात आलं होतं आणि ती लोकप्रियही झाली. बॉन्डच्या चित्रपटांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की तो जगभराचा प्रवास, जगातल्या सर्वात उत्तम जागांचा, प्रेक्षणीय स्थळांचा प्रवास एकाच वेळी करून दाखविण्यात येत असे. त्यामुळे चित्रपट जरी लंडनला सुरू झाला असेल तरी त्याचा शेवट कदाचित कॅरेबियनमध्ये होईल, किंवा तो चित्रपट न्यूयॉर्कला सुरू झाला असेल तर त्याचा शेवट स्पेनमध्ये होईल. आणि अशा वेगवेगळ्या देशांमध्ये प्रेक्षणीय दर्शनीय स्थळांना जणू काही एखाद्या यात्रेला आपण निघालो, प्रवासाला निघालो आहे अशा प्रकारे भेट देत देत बॉन्डचा हा चित्रपट पुढे जात असतो. त्याला एक प्रचंड मोठा लँडस्केप असतो. त्याच्यात वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या चांगल्या घटनांचं, स्थळांचं चित्रीकरण असतं. त्यामुळे तो संपूर्ण चित्रपट पाहावासा देखील वाटत असतो. हे त्याचं खरं वैशिष्ट्य होतं. आणि पुढे जाऊन नंतर तर त्यामध्ये आणखीनच अनेक बदल घडवण्यात आणून आले. बॉन्डच्या या सर्व चित्रपटांमध्ये प्रत्येक वेळी बॉन्ड हा मरायला तयार आहे, जीव देण्याकरता, इंग्लंडकरता तयार आहे आणि वेळ पडल्या शत्रूला मारण्याकरता कधीही मागे पुढे पाहणार नाही, कोणत्याही साहसाला तोंड देईल अशा प्रकारची भूमिका घेण्यात आली होती. त्याच्या एका चित्रपटामध्ये गोल्डन आयमध्ये एक दृश्य आहे.
त्याच्यातला खलनायक त्याला विचारतो, बॉन्ड तू मला शत्रू म्हणून मला सूड घेण्याकरता मारतोयस का? फॉर यू? तो म्हणतो नो, फॉर इंग्लंड, मी तुला इंग्लंड करता मारत आहे. आणि हेच त्या बॉन्डच्या चित्रपटाचं खरं वैशिष्ट्य आहे की तो खरा देशभक्त आहे. तो अत्यंत प्रखर राष्ट्राभिमानी आहे. इंग्लंडच्या साम्राज्याचं सत्तेचं रक्षण करणं हे एकमेव त्याचं ध्येय आहे. मेक्सिकोमध्ये बॉन्डच्या स्पेक्ट्रे नावाच्या चित्रपटाचं चित्रण झालं तेव्हा तिथल्या एका सणाबद्दलचं चित्रण करण्यात आलं. त्या सणाचं नावच आहे द फेस्टिवल ऑफ द डेड. हा हे दृश्य वास्तविक आहे, खरंच आहे. अशाच प्रकारे हा सण साजरा केला जातो. बॉन्डच्या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या चित्रपटातल्या नायिका अत्यंत सुंदर दिसणाऱ्या ब्लॉन्ड किंवा ब्रुनेट नायिका की ज्या स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या साहसांमध्ये भाग घेतात आणि त्यामुळे चित्रपटातला नायक आणि नायिका यांची जोडी प्रेक्षकांना नेहमीच प्रभावित करून जाते. बॉन्डच्या चित्रपटातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर त्याचे खलनायक अत्यंत क्रूर, दुष्ट, विलक्षण शक्तिशाली, अनेक प्रकारच्या तंत्रांनी साधनांनी संपन्न असणारे आणि विलक्षण महत्वाकांक्षी की ज्यांना जगातली कोणतीही गोष्ट थांबवू शकत नाही. मग अशाच प्रकारच्या क्रूर शत्रूंचं चित्रण करण्याकरता वेगवेगळ्या तंत्रांचाही बॉन्डच्या कथानकांमधून आणि चित्रपटांमधून वापर करण्यात आला. त्याच्या कादंबऱ्यातले काही नायक तर अनेक कादंबऱ्यांमध्ये पुन्हा पुन्हा आले. ब्लोफेल्ड असेल, तो पुन्हा पुन्हा अवतरला जणू काही. आणि तो कसा? तो असा. I propose that end the bombs. Carter, main strike, for which each of you will pay me $100 million. $100 million. Plus half our net income under an exclusive marketing agreement with me. These are outrageous terms. Or perhaps a demonstration would convince you. I want no part of it, thank you. As you wish. The rest of our discussion must, of course, be confidential. Would you wait outside? Like we do this. Excuse me. Thank you. Mayday. Provide you with a drink. This way. एका प्रचंड आकाराच्या अशा बलूनमधून आणि उंचावरून ते शत्रूला आपल्याला सहकार्य न करणाऱ्या व्यक्तीला मारूनच टाकतात आणि फेकून देतात. अशा प्रकारचं क्रौर्य, अशा प्रकारची दुष्टबुद्धी असणारे शत्रू बॉन्डच्या चित्रपटात खलनायक म्हणून आहेत. बॉन्डच्या चित्रपटातील दोन प्रमुख खलनायक संघटना म्हणजे स्पेक्ट्रे आणि स्मर्श. या दोन्ही संघटना अप्रत्यक्षपणे सोव्हिएत रशियाकरता काम करतात. सोव्हिएत रशियाच्या KGB मधले आणखी इतर गुप्तहेर संघटनातले निवृत्त एजंट्स असतील किंवा त्यांचे काही घटक असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील ते या संघटनेचे सदस्य असतात. इतर देशातले कम्युनिस्ट नेते आणि कम्युनिस्ट खलनायक देखील या संघटनांचे सदस्य असतात आणि त्यांच्या वतीने आणि त्यांच्या माध्यमातून ह्या संघटना कार्य करतात. या अत्यंत गोपनीय पद्धतीने काम करतात. वरवर पाहता या भूतदयावादी संघटना असतात, समाजसेवी संघटना असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गरिबांना मदत करणाऱ्या या संघटना असतात. परंतु प्रत्यक्ष त्यांचा अंतस्थ हेतू मात्र भांडवलशाही देशांमध्ये, लोकशाही देशांमध्ये अशांतता घडवून आणणे, तिथली सरकार उलथवणं असाच असतो. बॉन्डच्या चित्रपटामध्ये मोटर कारच्या रेसचं चित्रण अत्यंत विहंगमपणे पद्धतीने केलं जातं. या प्रत्येक चित्रपटांमधून त्याच्या या दृश्यांना विलक्षण प्रसिद्धी आणि महत्त्व दिलं जातं. साधारणपणे प्रत्येक चित्रपटामध्ये 20-1 मिनिटांची तरी अशा प्रकारची कार चेस असते आणि ती एवढी चित्तथरारक असते की त्यामुळे संपूर्ण चित्रपटच पाहावासा वाटतो. त्याचं एक दृश्य तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे. Time to draw the line. सांगतो काय आपलं हे जे हे ना
पाण्याचं बदलायला 11 वाजता. तर आपल्याकडे आणि मला उद्या 3:30ला ते कॉलेजवर जायचं. तर जाऊन येऊ. गल्ले महागडे आहेत त्यांनी उगत नाही नसताना काही गडबड नाही. लवकर देऊ का आपण? 9:15 लेक्चर ठेवतो. बोलू नका. त्याच्या चित्रपटामध्ये ज्या प्रकारच्या उपकरणांचा उल्लेख केला जातो, दर्शन केलं जातं, सामान्यपणे शर्टाचं बटन असेल, कफलिंग्स असतील, घड्याळी असतील, 12 वाजता जायचं. या सर्वांमधून हॅलो कोणी बोलू नका. हॅलो. या सर्वांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कामगिऱ्या बॉन्ड सामान्यपणे पूर्ण करतो. त्याच्या पिस्तुली देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्या माध्यमातून तो नेहमी जिंकतच जातो. अनेक कल्पना ज्यांचा कधी आपण विचारही केला नसेल अशा कल्पना त्याच्या चित्रपटांमध्ये अत्यंत चित्तथरारक पद्धतीने दाखविल्या जातात. त्यातल्या काही कल्पना खरोखरच आज सत्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एका कल्पनेबद्दलचा उल्लेख करायला पाहिजे. जर समजा प्रसार माध्यमं अत्यंत प्रभावी झाली, सर्वशक्तिमान झाली, तर ती जगावर कशा प्रकारे राज्य करू शकतात. त्याचा एक चित्रपट टुमॉरो नेव्हर डाईज मध्ये त्याचा जो खलनायक असतो हा एका मोठ्या वृत्तपत्राचा आणखी प्रसार माध्यमांचा मालक असतो. तो आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून त्याला हवी तशी बातमी, हवं तसं वृत्त छापून आणत असतो, हव्या तशा प्रकारच्या टेलिव्हिजनवर बातम्या देत असतो आणि त्याद्वारे जगामध्ये एक विशिष्ट प्रकारची मतप्रणाली निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या एका दुसऱ्या चित्रपटामध्ये सोलर एनर्जीचा, सौर ऊर्जेचा कसा दुरुपयोग करता येईल याचं एक चित्रण अत्यंत प्रभावीपणे, आणि ते आता जवळपास खरं झालेलं आहे. बॉन्डच्या चित्रपटातल्या काही कल्पना त्याच्या काळात जरी त्याच्या ज्या चित्रपट जेव्हा निघाले तेव्हा जरी सत्य वास्तवात नसल्या तरी त्या आज वास्तवात आल्या आहेत आणि पुढे त्याच्यातून काय परिणाम होतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्याचे खलनायक वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करणारे होते. त्याच्यापैकी काही खलनायकांचा उल्लेख इथे करणं योग्य होईल. स्ट्रॉम्बर्ग नावाच्या खलनायकाला एक वेगळं स्वप्न पडलं असतं. पृथ्वीवरचं सर्व जीवन नष्ट करून टाकायचं आणि फक्त पाण्याखालीच जीवन ठेवायचं, पाण्याखाली नवीन जग निर्माण करायचं. तर ड्रॅक्सला चंद्रावर नवीन सृष्टी निर्माण करायची असते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रूर, महत्वाकांक्षी आणि वेगळं स्वरूपाच्या महत्वाकांक्षा असणाऱ्या खलनायकांचं या चित्रपटामध्ये खूप चांगलं चित्रण करण्यात आलं आहे. परंतु बॉन्डच्या कादंबऱ्यातले खलनायक जे आहेत ते अधिक हुशार आणि चतुर आहेत. ते आपल्या ध्येयाशी प्रामाणिक आहेत. त्यांना जगावर राज्य हवं आहे, पण समाजवादी सत्तेचं राज्य हवं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या एकतांत्रिक सत्तेचा, समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींचा विरोध, व्यवस्थेचा विरोध, विचारसरणीचा विरोध म्हणून बॉन्ड पुढे येतो असं चित्रपटांमध्ये सामान्यपणे दाखवलं जातं. बॉन्डला कधीही पराजय मान्य नाही. त्याला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे विजय मिळवण्याची इच्छा असते आणि त्याकरता तो वेगवेगळ्या प्रकारच्या कटकारस्थानांचा वेळ पडल्यास उपयोगही करतो, साहसांचा उपयोग करतो, पण अखेर जिंकतोच. त्याच्या टुमॉरो नेव्हर डाईज मधलं हे दृश्य आपण बघूया. I'm having fun with my headlines. I need to know the exact number of survivors. I'm late for a meeting. Make sure you use the right kind of ammunition. Yes, sir. टुमॉरो नेव्हर डाईज या चित्रपटातला खलनायक इलियट कार्व्हर ब्रिटिश सैनिकांची स्वतःच हत्या करतो. परंतु त्यांची हत्या, वध की खून याच्यापैकी कोणता शब्द आपल्या शीर्षकांमध्ये वापरायचा आहे असा प्रश्न देखील आपल्या माणसाला विचारतो आणि त्या माध्यमातून सगळ्या इंग्लंडमध्ये खळबळ माजवून देतो. जगभर खळबळ माजवतो. इंग्लंड आणखी चीनमध्ये युद्ध व्हावं अशी त्याची इच्छा असते. त्याकरता त्यांनी ही घटना घडवून आणलेली असते. बॉन्डच्या श्री इयान फ्लेमिंग यांनी 15 कादंबऱ्या लिहिल्या. परंतु बॉन्ड या कथानायकाचं वैशिष्ट्य आणखी आवड जगभर एवढी होती की केवळ त्या 15 कादंबऱ्या वाचून लोकांचं समाधान होणारच नव्हतं आणि त्यामुळे इतर अनेक लेखकांनी बॉन्ड ह्याच नायकाचा वापर करून
वेगवेगळ्या कथानकांची रचना केली. कर्नल सन नावाची कादंबरी, त्याच्यानंतर लायसन्स रिन्यूड किंवा हाय टाइम टू किल, फॉरएव्हर अँड द डे आणि सोलो यासारख्या अनेक कादंबऱ्या किंग्सले अमिस आणखीन जॉन गार्डनर सारख्या अनेक लेखकांनी लिहिल्यात. आजही अनेक लोक या प्रकारच्या कादंबऱ्या लिहित आहेत. बॉन्डचा लौकिक कधीही कमी होणार नाही अशा प्रकारची त्याची मोहिनी, त्याची आवड, त्याच्याबद्दलची लोकप्रियता जनमानसावर आजही राज्य करत आहे. मग भारतीय चित्रपटांमध्ये बॉन्डचा उल्लेख झाला नाही का? भारतीय चित्रपटांनी बॉन्डच्या चित्रपटांची नक्कल करायचा प्रयत्न केला नाही का? याचं उत्तर हो असं आहे. अनेक चित्रपटकारांनी, निर्मात्यांनी, नायकांनी बॉन्डच्या नकली करण्याचा प्रयत्न केलाच. आणि त्याच्यामध्ये केवळ हिंदी चित्रपटांचाच समावेश होणार नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटांचाही समावेश करावा लागेल. आपल्याला आश्चर्य वाटेल, NBR, MGR, कृष्णा, राजकुमार या सगळ्या दाक्षिणात्य प्रांतातल्या थोर कलाकारांनी जेम्स बॉन्डच्या भूमिका असणारे चित्रपट केलेत आणि त्यातून आपल्या साहसाचा परिचय करून दिला. या चित्रपटातली बहुसंख्य कथानकं जेम्स बॉन्डच्या चित्रपटांची भ्रष्ट नक्कल होती. हिंदी चित्रपटामध्ये जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, धर्मेंद्र, महेंद्र संधू आणि देवानंद या सर्वांनीच बॉन्ड चित्रपटांची नक्कल केली. मिथुन चक्रवर्ती यांनी तर गनमास्टर जीन 9 या नावाने 5-7 चित्रपट केले. धर्मेंद्र यांनी सुद्धा 2-3 चित्रपट केले. श्री जितेंद्र यांचा फर्ज नावाचा चित्रपट एका बॉन्डच्या चित्रपटातल्या कल्पनांची सही नक्कल होता, भ्रष्ट नक्कल होता. अर्थात यांनाही भरपूर यश मिळालं, परंतु निश्चितच कधीही अस्सलपेक्षा नक्कल साधारण दर्जाची असते, हा आपला सर्वांचा अनुभवच आहे. मग आता यावर्षी बॉन्डचा नो टाइम टू डाय या नावाचा चित्रपट प्रकाशित होतो आहे. तो बहुतेक या महिन्यात प्रकाशित होईल. म्हणून हे व्याख्यान. 60 वर्ष झाली बॉन्डच्या कादंबऱ्या आजही मोहिनी करून आहेत. 60 वर्ष झाली बॉन्डच्या कादंबऱ्यांबद्दलचं आकर्षण कमी झालं नाही. वयोगट कोणताही असो, प्रत्येकाला त्या कादंबऱ्या वाचायची इच्छा होते, आकर्षण असतं आणि बॉन्ड आपल्या हृदयात कुठेतरी आहे अशी जाणीव असते. जे साहस आपण करू शकत नाही, जे धाडस आपण करू शकत नाही, जी कामगिरी आपण करू शकत नाही, ती स्वप्नात जर करायची असेल तर स्वप्नात तरी जेम्स बॉन्ड होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं पाहिजे. स्वप्नात तरी आपण जेम्स बॉन्ड झालं पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात असतं. जेम्स बॉन्ड सगळ्यांच्या मनात आहे. तो कृतीतून व्यक्त झाला नाही तरी पण तो मनातून व्यक्त होतो. त्याच्यासारखे कपडे, त्याची शैली, त्याच्या प्रकारची वागण्याची पद्धत, तसं बोलण्याची पद्धत, अनेक लोक त्याची नक्कल करतात. कधी कधी स्वतःला थोडा वेळ बॉन्ड समजण्यात आनंदच आहे. 50 वर्ष झाली बॉन्डचे चित्रपट निघत आहेत. जगातला एवढा दीर्घकाळ चित्रपटांची मालिका चालविणारा दुसरा कोणताही नायक नाही. अजूनही बॉन्ड यंग तरुणच आहे आणि तो कायम चिरतरुण राहणार आहे, कारण त्याच्याकरता अद्याप तरी मृत्यूचा समय आला नाही. बॉन्डच्या चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणे नो टाइम टू डाय, खरोखरच नो टाइम टू डाय. म्हणूनच बॉन्डचं थोडंसं स्मरण करूया आणि त्याच्या या कथानकातून आपल्याला जेवढा आनंद मिळेल तेवढा मिळविण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.